आपल्या ज्या पहिल्या कर्तृत्ववान महिला आहेत त्या अवघ्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ आऊसाहेब यांच्याबद्दल आज आपण आपल्या कर्तृत्ववान महिलांच्या प्लेलिस्टला सुरुवात करणार आहोत. आऊसाहेबांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले असे होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा बुलढाणा जिल्हा महाराष्ट्र येथे झाला. जिजाऊ आऊसाहेबांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव असे होते व आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते. जिजाऊ आऊसाहेबांना राजमाता, राष्ट्रमाता जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते. जिजाऊ आऊसाहेब यांचा विवाह वेरूळ गावातील मालोजी राजे भोसले यांचा मुलगा शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान योद्धा म्हणून उभे केले. छत्रपती शिवाजी महाराज 14 वर्षाचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागिरी सुपूर्द केली. अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाऊ आऊसाहेब यांच्यावर येऊन पडली. कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाऊ आऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय बिकट अशी झाली होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जिजाऊ यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली. स्थानिक लोकांना अभय दिले. जिजाऊ आऊसाहेब यांनी शिवरायांना तत्कालीन वारकरी पंथाच्या परिसरातील वेगवेगळ्या ऐतिहासिक आणि सामाजिक परंपरांचा अभ्यास शिकवला. वारकरी संतांच्या प्रबोधनाची छाप छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पडली. त्यांचा समतेचा, बंधुभावाचा आणि न्यायाचा उपदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढील काळात झालेल्या वाटचालीत आपल्याला दिसून येतो. माँसाहेब जिजाऊ यांनी शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राजनीतीही शिकवली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले. शस्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले. जिजाऊ आऊसाहेब त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. हे सर्व गुण त्यांनी आपल्या शिवरायांना सुद्धा शिकवले. जिजाऊ आऊसाहेब एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या. त्यांचा मोठा मुलगा संभाजींचा मृत्यू अफजलखानाने केला होता. त्याचा सूड घेण्यासाठी त्यांनी शिवरायांना प्रोत्साहन दिले, जे त्यांनी पूर्ण केले. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या प्रेरणेने कानंद, उंजन, वेळवंड, मोसे खोऱ्यातील वीर बाजी पासलकर, झुंजारराव मारळ, तानाजी मालुसरे आदी 600 तरुण सवंगड्यांना सोबत घेत रायरेश्वर पठारावरील रोहिडेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली. राजमाता जिजाऊंचे गुणगौरव करणारी अनेक पुस्तके आहेत. त्यापैकी जिजाऊंची निष्ठा काव्यसंग्रह, जयदे शकावली, तसेच शिवभारत, जिजाऊ आणि अग्निरेखा अशी अनेक पुस्तके माँसाहेब जिजाऊंचे
गुणवर्णन करणारी आहेत.